नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी अनियमिततेविरोधात भीमशक्ती सामाजिक संघटनेची तक्रार. जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयातील अधिकारी यांच्याकडून कथित अनियमितता, खरेदी नोंदणी प्रक्रियेत होणारा विलंब आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय याबाबत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती. निवेदनात नमूद केल्यानुसार 2022 ते 2025 या कालावधीत तुकडाबंदी आदेश लागू असतानाही तुकडा खरेदी विक्री व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच याच कालावधीत खरेदी नोंदणीसाठी नागरिकांकडून पैसे घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र संबंधित कामे वेळेत पूर्ण न झाल्याने अनेक नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये खरेदी प्रक्रियेसाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी सांगण्यात आला, परंतु त्यानंतरही संबंधितांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली. कार्यालयीन कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असून नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सदर कार्यालयात CCTV कॅमेरे नसल्यामुळे व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे आर्थिक फसवणूक, अनियमितता आणि गैरव्यवहार होण्याची शक्यता वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. कार्यालयात तातडीने CCTV व्यवस्था बसवून पारदर्शक कारभार सुनिश्चित करण्याची मागणी होत आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत काल दिनांक 23 जून 2026 रोजी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी हातकणंगले उपनिबंधक कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी कार्यालयातील नोंदी, प्रलंबित प्रकरणे आणि तक्रारीतील मुद्द्यांची सखोल चौकशी करण्यात आली. संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला आहे. काम करत असताना कामात कसूर केल्याबद्दल आम्ही माननीय सेतू जिल्हा अधिकारी म्हणून आम्ही तक्रार दिली कोल्हापूर. त्या अनुषंगानं आज त्यांनी भेट दिलेली आहे, व्हिजिट केलेली आहे आणि लवकरात लवकर चौकशी करून त्याची निलंबित करा म्हणून आम्ही मागणी केलेली आहे भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने. आणि लवकर जर त्याने निलंबित नाही केलं तर आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या दारात धरणे आंदोलन बसणार आहे संघटनेमध्ये.